मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांसह आसपासच्या परिसरात मध्यरात्री भूकंपाचे लागोपाठ 2 धक्के जाणवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पहिला धक्का पहाटे 1:37 जाणवला, ज्याची रिश्टर स्केलवरील तीव्रता अंदाजे 4.2 इतकी मोजली गेली आहे। या पहिल्या धक्क्यानंतर काही वेळातच म्हणजेच पहाटे 2:15 4.10 तीव्रतेचा दुसरा धक्का बसला। या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली बसमत परिसरात हिंगोली शहरापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर जमिनीच्या आत असल्याचे समजते। अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टममुळे अनेकांच्या मोबाईलवर याचे प्राथमिक अलर्ट देखील प्राप्त झाले। अचानक मध्यरात्री लागोपाठ बसलेल्या या 2 धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात आणि नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या भूकंपाचे मुख्य केंद्र हिंगोलीत असले तरी शेजारील परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटले। इतकेच नव्हे तर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातही काही नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत। रात्रीच्या शांततेत अचानक धरती हादरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे आणि घबराटीचे वातावरण असून सुदैवाने अद्याप कुठेही कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मुख्य भूकंप मापन केंद्राकडून या भूकंपाचा अधिकृत आणि सविस्तर अहवाल येणे अद्याप बाकी आहे।